मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत आहात सारांशमध्ये. आज आपण पाहणार आहोत ऐतिहासिक बीड जिल्हा. मंडळी, मुघल सम्राट औरंगजेबनं छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वासघातानं दिल्लीच्या लाल किल्ल्यात अटक केली खरी, पण औरंगजेबच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये पोहोचले. त्यावेळी हादरलेल्या औरंगजेबने काय विचार केला बीडच्या भूमीचा? कोण होता तो प्रति शिवाजी ज्याने औरंगजेबचे चित्त हिरावून घेतलं होतं? त्याचा काय संबंध होता बीडशी? घटना आहे इसवी सन 1666ची. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये पोहोचले तेव्हा औरंगजेब हादरला, कारण त्याला भीती होती त्याच्या मुघल सैन्यातल्या मराठा सैनिकांच्या सरदाराच्या बंडाची. आणि या सर्वात मोठा धोका होता तो शूर धाडशी योद्धा प्रति शिवाजी नेताजी पालकरांची. नेताजी पालकरांचे शिवाजी महाराजांशी मतभेद झाल्यानं ते मुघलांना जाऊन मिळाले होते खरे, पण औरंगजेब जाणून होता की नेताजी पालकरांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांवरील श्रद्धा तसूभर ही कमी झालेली नव्हती. धोक्याने शिवाजी महाराजांना औरंगजेबनं पकडल्यानं नेताजी पालकर खवळलेले होते. औरंगजेबने त्यांच्या प्रमुख सरदार आणि जहागीरदार आणि सुभेदारांना आदेश दिला की तातडीनं नेताजीला अटक करा. औरंगजेबच्या आदेशानं तातडीनं नेताजी पालकरांना अटक करण्यात आली, पण नेताजीला दख्खनच्या कोणत्या किल्ल्यात ठेवावं याचा औरंगजेब गांभीर्यानं विचार करत होता आणि त्याला आठवला बीड जिल्ह्यातील धारूरचा किल्ला. होय मंडळी, बीड जिल्ह्यातील धारूरचा किल्ला औरंगजेबच्या दख्खनच्या पठारावर सर्वात सुरक्षित किल्ला होता तो बीड सुभ्यातील धारूरचा किल्ला. मुघलांनी त्याला नाव दिलं होतं फतेहबाद. रातोरात नेताजीला दोरखंडाने बांधून धारूरच्या किल्ल्यात आणून नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं. औरंगजेबने विचार केला होता की धारूरचा किल्ला मजबूत होता. समोरून भोईकोट आणि मागून तो गडकोट किल्ला होता. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अत्यंत रुंद आणि खोल असे खंदक होते, त्यात मगरी सोडलेल्या होत्या. त्यामुळं नेताजी पालकर इथून बाहेर जाऊच शकणार नाही याची तजवीज औरंगजेबनं केलेली होती. पण फार काळ मुघलांच्या तुरुंगाच्या भिंती नेताजी पालकरांना रोखू शकल्या नाहीत. मंडळी, अनेक शूरवीरांच्या पाऊल स्पर्शानं पुनीत झालेला आहे आपला बीड जिल्हा. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत होता ऐतिहासिक बीड जिल्हा. सारांशमध्ये अशाच प्रकारच्या ऐतिहासिक घटना पाहण्यासाठी आपण सतत पाहत राहा सारांश. जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला शेअर करा, ह्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर नमस्कार, पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक घटनेवर आधारलेल्या व्हिडिओवर आणि वर्तमान काळात घडणाऱ्या अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करण्यासाठी सारांशमध्ये. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.